अविनाश बोबडे, मी धाराशिवची. महावितरणने 2023 मध्ये विद्युत सहाय्यक पदाची भरती काढली. त्यावेळेस आमचे पेपर सगळे ईडब्ल्यूएस मधून झाले. आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण ईडब्ल्यूएस मधून झाले. फक्त आता ते आम्हाला नियुक्ती देत नाहीत. त्याचा GR द्या, नाहीतर आम्हाला नियुक्ती तरी द्या. आम्हाला कोणालाच मेसेज पडले नाहीत ते. त्याच्यामुळे आम्ही ईडब्ल्यूएस मधून कन्वर्ट करायला सांगितलं होता फॉर्म, एसीबीसी किंवा ओपन मध्ये. आम्ही काही कारणाने केलं नाही. आमच्याकडे स्मार्टफोन वगैरे नव्हते, त्याच्यामुळे करू शकलो नाही. फक्त आम्हाला अतिसंख्याक पदाचा GR द्या, नाहीतर मग नियुक्ती द्या. आम्ही आंदोलन ह्या मैदानावर उठणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला बसतोय ना, तर आम्ही नाही उठणार. आतापर्यंत कोणी अद्याप कोणी आलेलं नाही. जसे की आम्ही ऑल महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आहोत. आम्ही प्रत्येक आमच्या विधानसभेतल्या प्रत्येक आमदाराला भेटलेलो आहे. प्रत्येक आमदाराला 6 महिन्यापासून आम्ही निवेदन दिलेले. तर एकाही आमदारांनी आमची दखल आतापर्यंत घेतलेली नाही. अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलेला नाही. आम्हाला पाहिजे तसं रिस्पॉन्स कोणीही दिलेला नाही. आणि त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पर्याय सुचला. आम्ही त्यामुळे आंदोलन करतोय. आणि जेवढे मुले आले तेवढ्यांचे सगळ्यांचे लहान लहान मुलं घरी सोडून आले. आणि एवढं 8 ते 10 दिवस काही इथं राहणं म्हणजे काय आमच्यासाठी पॉसिबल नाही. तरी पण आम्ही आम्हाला जोपर्यंत GR अधिसंख्येचा GR भेटत नाही तोपर्यंत आम्ही ग्राउंड सोडणार नाही. तुम्ही बाबा म्हणले की रूपांतर करा ईडब्ल्यूएस टू एसीबीसी, पण तुम्ही कुठलीही जाहिरात आम्हाला दिली नाही, आम्हाला मेसेज दिले नाहीत, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही. आणि काही मुलांचं असं आहे की त्यांना नियुक्ती दिली, त्यांनी 1.5 महिने महावितरणमध्ये काम केलंय आणि त्यांचं पेमेंटही झालं. तर मग तुम्ही त्यांना नियुक्ती रद्द का केली? सरकार सांगते एकदा घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काढू शकत नाहीत. मग तुम्ही काढलं तुम्ही काय 1.5 महिने झाल्यानंतर मग तुम्हाला घ्यायचंच नव्हतं तर तुम्ही मेडिकल जॉईनिंग ही प्रोसेस आमची काय केली? आणि 6 महिन्यापासून आम्हाला सरकार फक्त काय करतंय की बाबा तुम्हाला करू तुम्हाला तुमचा काहीतरी विचार करू ही दिशाभूल चालू आहे. काय नाही मानधन काय करणार आहेत इथं? आता हे अकोला म्हणजे जेवढे महाराष्ट्रातले लांब लांब आहेत, कोल्हापूर सांगली ऑल महाराष्ट्रातून येतात. कुणाकडे पैसे नाहीत, ते उसने घेऊन पैसे इथपर्यंत येतात. इथं आमदार निवासला कस तरी राहायची सोय होती म्हणून राहतात. काल तर अक्षरशः आमदार निवासच्या बाहेर आम्ही झोपलो. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती चालू आहे तरी महावितरण कुठलंही मुलांकडे लक्ष देत नाही. महावितरणकडे गेलं ऑफिसकडे की महावितरण मध्ये सरकारकडे जावा, सरकारकडे गेलं की सरकार मध्ये महावितरण मध्ये जावा. ते जेव्हा सांगतील आमच्याकडे जागा रिक्त आहेत त्यावेळेस आम्ही तुम्हाला अधिसंख्या पदाचा GR देऊ. आणि इकडं विखे पाटील साहेबांकडे गेलतो, परत मेघनाताई बोर्डे यांच्याकडे गेलतो. ते म्हणतात आम्ही विचार करू सांगू, पण आम्हाला कुणीही ठामपणे म्हणत नाही की बाबा तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्हाला 15 दिवसात महिन्यात जॉईनिंग देऊ. जे आमच्या सोबतचे मुलं होते त्यांना आज 7 महिने झालेत जॉईनिंग होऊन, त्यांना पेमेंटही पडले. मग आमच्यावर अन्याय का? महावितरणने 2 मुलांना जॉईनिंग दिली होती, ईडब्ल्यूएसच्या मुलांना जॉईनिंग दिली होती. त्यांना पगार द्यायच्या टाइमला त्यांनी त्यांना काढून टाकलं आणि 1.5 महिन्याचा पगार पण त्यांच्याकडे भेटले. ते मुलं जे आहेत ना आपल्यासारखे किती टोटल कर्मचारी 150 ते 200 विद्यार्थी आमच्या सोबत आहेत आणि सगळ्यांचा हाच विषय. आणि जे भांडुपचे विद्यार्थी आहेत त्यांची त्यांनी नियुक्ती केली. तुम्हाला हे न्याय नाही भेटणार भविष्यामधून, तर तुमचं पुढचा पाऊल काय होणार? आत्मदानाशिवाय पर्याय नाही आमच्याकडे. सगळे आम्ही जाऊ वरच्या बंगल्यावर झालाय मुळे बाळा मुले हे बघा इथंच बघा हे लहान मुलं घेऊन हे 2 वर्षाची मुलगी अजून हे 2 वर्षाची मुलगी आहे, अजून 6 महिन्याचे घेऊन बसलेले CST ला. सांगा आता किती दिवस सरकारला का जाग येत नाही का? आज सगळे मॅरिड आहेत. आज ह्यांचं संरक्षण कोण करणार आहे? आज हजार किलोमीटर सगळे आलेले आहेत महिला, ह्यांचं संरक्षण कोण करणार आहे मला सांगा तुम्ही? आज आमदार निवासला बाहेर झोपतात, आम्हाला रूम भेटत नाही. आज दुसरा दिवस आहे आमचं आंदोलनचं, तरी सुद्धा एक मंत्री यायला तयार नाही आहे, दखल कुणी सुद्धा घेत नाही. ह्याच्यानंतरचा जो शेवटचा पर्याय आत्मदान राहील. आत्मदान पर्याय नाही. या अगोदर पण अधिसंख्यामध्ये कोणाला घेतलेलं नाही. 2014 ची भरती हो किंवा 2019 ची भरती हो, GR काढावं शासनाने अधिसंख्या पदांचं. आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी.